उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये मंगळवारी ढगफुटी झाली आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतरच्या विध्वंसाची दृश्य आत्ता समोर येत आहेत। एनडीआरएफ असू देत किंवा एसडीआरएफ असू देत सैन्य दलाकडून बचावकार्य अजूनही सुरू आहे। उत्तर काशीतलं आजचं चित्र नेमकं कसं दिसतंय आणि निसर्गाचा जेव्हा प्रकोप होतो याच निसर्गाच्या प्रकोपावेळी रुद्रावतार कसा दिसलेला आहे पाहूयात या रिपोर्टमधून। पुन्हा एकदा नजरेस पडलेला निसर्गाचा रुद्रावतार। निसर्गाच्या कुशीत असलेलं सारं काही निसर्ग आपल्या मगरमिठीत घेताना या दृश्यात दिसतंय। ही दृश्य आहेत उत्तराखंडच्या उत्तर काशीतली, जिथे ढगफुटीनंतर निसर्गाचा हा प्रकोप दिसतो। ज्यात डोंगरावरून वाहणाऱ्या सैतानी लाटांनी मार्गात आलेली घरं, वस्त्या, गावं, धरणं सारं काही आपल्या कवेत घेतलं। 5 ऑगस्ट दुपारी 1:40 आधी ढगफुटी, त्यानंतर मोठा पूर। एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि ITBPने बचाव कार्य सुरू केलं। पुरामुळे 4 जणांचा मृत्यू तर 50हून अधिक नागरिक बेपत्ता। भूस्खलनामुळे आणि भटवाडीतील मुख्य रस्ता वाहून गेल्याने बचाव कार्यात अडथळे। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री धामींशी फोनवरून चर्चा। केंद्राकडून मदतीचं आश्वासन। हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला। खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील 5 जिल्ह्यातील शाळा बंद। देशभरातून आलेले विविध पर्यटक सुद्धा या प्रकोपानंतर उत्तर काशीत अडकले। त्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तर काशीतील जोशियाडा भागात पाहणी केली। अद्यापही बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। सभी एजेंसियां हमारी वहां पर काम कर रही है। सेना के लोग भी काम कर रहे हैं। बचाव और राहत के काम में ITBP भी लगी है, NDRF, SDRF और स्थानीय लोग, सभी लोग आगे आकर, हमारे जनप्रतिनिधि भी, सभी लोग बचाव के काम में लगे हैं। कल लगभग 130 के लगभग लोगों को रात को रेस्क्यू किया गया है और अभी लगातार खोजबीन जारी है। रास्ते में चूँकि काफ़ी ज़्यादा मौसम खराब होने के कारण से अनेक स्थानों पर मार्गों का जो संपर्क है वो कट गया है। उत्तराखंड सोबतच हिमाचल प्रदेशमध्येही ढगफुटीनं मोठं नुकसान झालंय। किन्नौर भागात झालेल्या ढगफुटीमुळे कैलास यात्रा थांबवण्यात आली असून अनेक रस्ते बंद झाले। एकीकडे उत्तराखंड आणि दुसरीकडे हिमाचल या दोन्ही राज्यांमध्ये निसर्ग कोकलाय। या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता प्रशासन आणि बचाव पथकं युद्ध पातळीवर काम करतायत। निसर्गापुढे त्यानं धारण केलेल्या रौद्र रूपापुढे येणारी माणसाची हतबलता या घटनांनी पुन्हा अधोरेखित केली आणि सौंदर्याच्या उधळण करणाऱ्या निसर्गाचं काहीसं अपरिचित आणि नकोसं रूप या निमित्तानं पुन्हा दाखवलं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।